श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा गुप्त दिवा लावते तिचे घर पैशाने भरते आणि असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचे सोने करतो. मित्रांनो, पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती नक्की बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा. श्रावण महिन्यात तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणं, समृद्धी मिळवणं, वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळ लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणती मंत्र म्हणायची, आज आपण उलगडणार आहोत. श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच नक्की बदलून टाकेल. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मिठाचा दिवा म्हणजे नक्की काय? मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव लवण, रॉक सॉल्ट वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. आता यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोत असतो. हजारो वर्षांपासून तांत्रिक साधक, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात. श्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत. असा मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा. का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रचंड प्रभाव असतो? तर श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड असतो. शिव शक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आणि या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो. मिठाचा दिवा कसा तयार करायचा? संपूर्ण कृती. त्यासाठी लागणारे साहित्य असे ते म्हणजे शुद्ध सैंधव मीठ 1 वाटी, पितळ किंवा मातीचा दिवा, त्यामध्ये तूप किंवा शुद्ध तेल किंवा देशी गाईचं तूप आणि कापूस. कापूर म्हणजे कर्पूर, तो ऐच्छिक, तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता. 1 लहान चमचा गोमूत्र, ते सुद्धा ऐच्छिक आहे, तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच दिवा तयार करण्याची पद्धत अशी आहे की एका दिव्यात सैंधव मीठ भरून त्यावर 1 कापसाची वाट ठेवा. त्यात थोडंसं तूप टाका. जर कर्पूर म्हणजेच कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका. हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये ठेवा. आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा? तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो. या दिवशी हा उपाय केला तर नशिबाचे दरवाजे उघडतात. दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ कोणती? वेळ सूर्योदयानंतरची किंवा ब्रह्ममुहूर्तात सकाळी 6 ते 7:30च्या दरम्यानची. आणि दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. तसेच ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला तुम्ही हा दिवा नक्की लावा. दिवा लावताना हा मंत्र नक्की म्हणा. दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. एकाच दिव्यात हे 3 मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा काय काय बदल घडवतो? नंबर 1, घरातील दारिद्र्य दूर होतं.
नंबर 2, अडकलेला पैसा असेल तर तो परत येतो. नंबर 3, कामाधंद्यात यश येऊ लागतं. नंबर 4, नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. नंबर 5, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी स्थिर होते. नंबर 6, मन शांत होतं, घरात वाद होत असतील ते मिटतात. नंबर 7, अचानक धनलाभाचे संकेत मिळतात. नंबर 8, कर्ज उतरण्यास सुरुवात होते. नंबर 9, सौख्य, समाधान आणि यश येऊ लागतं. नंबर 10, स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात. आता हे गुप्त संकेत असे असतात हे लक्षात ठेवा. दिवा विझू नये. दिवा दररोज एकाच वेळी लावा. जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली. तसेच हा उपाय करताना कोणत्या 5 चुका तुम्ही करायच्या नाही हे लक्षात घ्या. नंबर 1, मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका. फक्त सैंधव मीठ वापरावं. नंबर 2, शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये हा दिवा लावू नका. नंबर 3, दिवा लावताना चपला पायात असू नयेत. नंबर 4, स्त्रियांनी रजस्रावाच्या काळात म्हणजेच मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये. नंबर 5, दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल टीव्ही पाहू नका. तो काळ ध्यानासाठी वापरा. हा दिवा लावल्यावर कोणते परिणाम होतात? काही लोकांचे अनुभव असे आहेत की एका गृहिणीने गोष्ट सांगितली. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू तिने उपाय सांगितला. तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचं प्रमोशन झालं. घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली. हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे. हे उपाय कुणासाठी नाहीत तर जे श्रद्धाहीन आहेत, ज्यांची श्रद्धाच नाहीये अशांसाठी हा उपाय नक्कीच नाहीये. तसेच जे लोक गोंधळ, मस्ती किंवा अजागतिकपणा उपाय करतात त्यांच्यासाठी नाहीये. जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही. विशेष दिवशी विशेष फल. जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी हा मिठाचा दिवा लावल्याने तुमच्या 7 पिढ्यांचं पुण्य मिळतं. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करता येत नाही, कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात. आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात. हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमचं आयुष्य बदललं तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा, कारण बदल फक्त आपल्या वाट्याचा नसतो, संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा असतो. म्हणून या व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आणणार आहोत मिठाचा राखण दिवा जो घरात वाईट शक्ती येऊ देत नाही.